अध्याय 6 आणि वचन 16. सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. आमेन. 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 यावेळेस परमेश्वरा तुझा अनुग्रह आणि कृपा केलीस. परमेश्वरा तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखा आहे. पण परमेश्वर तू म्हणतोस मनुष्य केवळ भाकरी नव्हे, परमेश्वराच्या मुखामधून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जिवंत राहते. पण आजचं वचन प्रभू देऊन आम्हाला आशीर्वादित केल्याबद्दल या संदेशाच्या द्वारे प्रभू आम्हाला आशीष दे आणि सगळ्यावरती जयवंत कर. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आज जर तुम्ही परमेश्वराचा जय जयकार केला, परमेश्वराच्या नावाची घोषणा केली, तर आशीर्वाद तुमचा आहे. हालेलुया. आज जर तुम्ही आनंदात आहात, तुमचा मूड आहे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करण्यासाठी, परमेश्वराच्या घरात तुम्ही उत्साहित आहात, प्रभूच्या चरणापाशी त्याचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही उत्साहित आहात, तर आशीर्वाद तुमचा आहे. आमेन. हालेलुया. सगळे उत्साहित आहेत ना? आमेन. जर आम्ही उत्साहित आहोत, परमेश्वर सांगतो जर तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रभूमध्ये उत्साहित, तुमचं मन आनंदित आहे, तुमचं मन उत्साहित आहे, तर सगळे आशीर्वाद तुमचे आहेत. आमेन. 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 हालेलुया. आमेन. आमेन. सगळे आशीर्वाद आमचे आहेत. पण आम्ही उत्साहित पाहिजे, आम्ही मूड मध्ये पाहिजे, आम्ही तयार पाहिजे. आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी, आशिषित होण्यासाठी, सुटकारा पावण्यासाठी आमचं मन तयार पाहिजे, आमची इच्छा तयार पाहिजे. येशू मसीह एकदा आंधळ्याला, एक भारतीय नावाचा तो आंधळा असतो, हालेलुया, मोठ्याने परमेश्वराचा जय जयकार करत होता. आमेन. मोठ्याने परमेश्वराची महिमा करत होता. आणि त्याच वाटेने येशू ख्रिस्त चालला आणि त्या वाटेने जेव्हा येशूची जयघोष चालू होता, येशूला लोक धन्यवाद करत होते, येशूचा जय जयकार करत होते लोक, त्यावेळेस त्या आंधळ्याने ऐकलं. हालेलुया. पाहिलं तर तुम्ही हालेलुया. हालेलुया. काय करत होते लोक? जय जयकार करत होते, परमेश्वराची महिमा करत होते, परमेश्वराची स्तुती करत होते. का करत होते? कारण ते लोक चंगाई पावत होते, लोक बरे होत होते, लोकांची भूत निघत होते आणि ते येशूच्या मागे जय जयकार करत, परमेश्वराची महिमा करत, परमेश्वराचा धन्यवाद करत येशूच्या मागे जयघोष चालला होता. त्यावेळेस त्या आंधळ्याने ऐकलं. हालेलुया. आंधळ्याने ऐकलं. आज जर तुम्ही घोषणा करता, तुम्ही जय जयकार करता परमेश्वराचा, तो आशीर्वाद तुमचा आहे. आशिषित होऊन जाल तुम्ही, तो आशीर्वाद तुमचा आहे, तुमची सफलता तुमची आहे, सुटकारा तुमचा आहे, आरोग्य तुमचं आहे, जर तुम्ही जय जयकार केला तर. आमेन. तर त्या भारतीय अंधाने ऐकलं आणि त्यांनी पण सुरुवात केली. हालेलुया. त्यांनी पण येशू ख्रिस्ताला आवाज देण्यास सुरुवात केली. अहो दाविदाचा पुत्र माझ्यावर दया करा, अहो दाविदाचा पुत्र माझ्यावर दया करा. तो मोठ्या मोठ्याने परमेश्वराचा धन्यवाद करू लागला आणि मोठ्या मोठ्याने येशू ख्रिस्ताला आवाज द्यायला लागला. आणि काही लोकांनी त्याला गप्प केलं, गप्प बस. आमेन. हालेलुया. काही लोकांनी काय केलं? त्याला गप्प बस, ओरडू नको. तुझं काय चाललंय? आता इथून नासरत कर, येशू चाललाय. हालेलुया. कोण चाललाय? नासरत कर येशू, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. इथं कोण आज? हालेलुया. जो नासरत कर येशू, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, जो मेलेल्यांना जिवंत करतो, चौथ्या दिवशी कबरेतून लाजराला बाहेर आणतो, हा जिवंत परमेश्वर या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही या ठिकाणी आहोत. तो आंधळ्यांचे डोळे उघडतो, लंगड्याला पाय देतो, लखवामाल्याला बरं करतो, मेलेला उठवतो असा परमेश्वर तो येशू मसीहून चाललेला. आमेन. हालेलुया. हा व्यक्ती गप्प राहिला नाही माझ्या भाऊ बहिणींनो. त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा आवाज खाली करायचा प्रयत्न केला, पण तो गप्प न राहता अजून मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, अहो दाविदाचा पुत्र माझ्यावर दया करा. आणि येशू ख्रिस्ताच्या कानापर्यंत त्याचा आवाज गेला. येशू ख्रिस्ताच्या कानात त्याचा आवाज गेला. येशूने त्याची वाणी ऐकली आणि येशू थांबला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या आराधना स्थळात, या भवनामध्ये तुम्ही देवाची आराधना स्तुती करत आहात, तुमचा आवाज येशू ख्रिस्ताच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. तुमची प्रार्थना, तुमची विनंती येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचली पाहिजे, तरच येशू थांबेल आणि विचार तुला काय पाहिजे. हालेलुया. हालेलुया. गप्प राहायला तुम्हाला मिळणार नाही. आमेन. आणि तुम्ही येशूच्या नावाने ओरडाल, येशूच्या नावाने आरोळी कराल, येशूच्या नावाने सांगाल, येशू माझ्यावर दया कर.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मागे फिरून पाहेल आणि सांग तुझ्यासाठी काय करू, त्याला माझ्याजवळ आण. प्रेज द लॉर्ड, आमेन. आणि येशू ख्रिस्ताजवळ त्या आंधळ्याला आणलं. येशूने त्याला विचारलं तुझ्यासाठी काय करू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुझ्यासाठी काय करू, तुला काय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा होती ना. हालेलुया. परमेश्वर असंच कोणासाठी काही पण करत नाही माझ्या भाऊ बहिणींनो. तुमची इच्छा पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे, तुमचं मन पाहिजे. तुमची इच्छा जर तुमच्याजवळ आहे, तुमचं मन जर आहे त्या गोष्टीसाठी, तर येशू म्हणतो तुझ्यासाठी काय करू. आमेन, हालेलुया. येशू मसीह जबरदस्ती कोणाच्या जीवनामध्ये काही करत नाही. हालेलुया. येशू म्हणतो तुझी काय इच्छा आहे, तुला काय पाहिजे. तो म्हणतो गुरुजी मला पुन्हा दृष्टी पाहिजे. हालेलुया. त्याची इच्छा विचारल्यानंतर तो म्हणतो गुरुजी मला दृष्टी हवी आहे, मला डोळे पाहिजे, मला पुन्हा पाहता आलं पाहिजे, मला पुन्हा दिसलं पाहिजे. येशूने त्याला विचारलं तुला काय पाहिजे, त्याची इच्छा त्याने प्रगट केली. हालेलुया. आणि त्याच घटेस येशूने त्याचे डोळे. हालेलुया. आणि येशूने सांगितलं जा तुला दृष्टी येऊ. आमेन. आणि त्याला दृष्टी आली आणि तो पाहायला लागला जग. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताजवळ येताना आशेने या, येशू ख्रिस्ताजवळ येताना विश्वासाने या, येशू ख्रिस्ताजवळ येताना मनातून या, अंतःकरणातून या. काहीतरी मला ख्रिस्ताकडून पाहिजे आणि आरुली करा येशू ख्रिस्ताच्या नावाने. हाक मारा त्याला. तो म्हणतो मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. आणि तू गप्प येऊन बसलास, या ठिकाणी तू घोषणा केली नाहीस, या ठिकाणी परमेश्वराचा जयकार केला नाहीस, तर जय मिळणार नाही. आमेन. परमेश्वराचा दास योशुआ म्हणतो आता जय घोषणा कर, जय घोष कर, कारण हे नगर तुझा झालाय. मोठ्याने घोषणा कर, कारण आशीर्वाद तुझा आहे, आरोग्य तुझा, सुटकारा तुझ्या सैतान पळून गेला. आमेन. हालेलुया, हालेलुया. आम्हाला जय घोष करणार, परमेश्वराची महिमा करणार लोक झाला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वराची महिमा करता, जेव्हा जेव्हा देवाची स्तुती करता, तेव्हा परमेश्वराचं स्वर्ग उघडतं, देवाचं सामर्थ्य येतं. जेव्हा त्या मनुष्याने परमेश्वराचा हाक मारत थांबला नाही, तेव्हा परमेश्वराने त्याला दृष्टी दिली आणि त्याचे डोळे उघडले. आज जर तुमचे आत्मिक डोळे बंद असतील, येशू ख्रिस्ताच्या नावाने सांगतो तुमचे डोळे उघडले येतात. आमेन. तुम्ही आजारी आहात, आज रिकामी जाणार नाही. जर मनात ठरून आल्यात, बाकी मी आणल्यासारखं जर मनात ठरवलं येशू तर एकदून एकदा जाऊ दे. हालेलुया. हालेलुया. तू येशूकडे शोधत जाणार आहे, पण एकदा येशू या वाटेने जाऊ दे, बघू मग काय करतो मी. आमेन. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी तयार आहे. येशू मसीह परमेश्वर तुमच्यासाठी तयार आहे. का तुम्ही तयार आहात काय? आपली तयारी पाहिजे, आपण रेडी पाहिजे, आपण तयार पाहिजे, तर परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत कामं करेल. परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत सामर्थ्याची कामं करेल, पण तुमची स्वतःची तयारी पाहिजे. येशू मसीह म्हणतो काय तुला बरं व्हायची इच्छा आहे. हालेलुया. हा तो तळ्याजवळ सदा तळ्याजवळ पडलेला पंगू मनुष्य किती वर्ष त्या ठिकाणी पडून होता. त्याला सोडण्यासाठी त्याच्या कोणी नातेवाईक नव्हतं. त्या तळ्यामध्ये जेव्हा देवाचे दूत उतरायचे आणि पाणी हलवायचे, सोडायसाठी कोणी नव्हता त्या तलावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणी देवदूत त्या ठिकाणी नव्हता, त्या ठिकाणी कोणी मनुष्य त्याचा नव्हता. देवदूत ज्या पाण्यामध्ये उतरायचे आणि हलवायचे पाणी, तेव्हा जो पहिला उडी मारायचा तो बरा व्हायचा. परंतु किती वर्ष त्याला त्या ठिकाणी गेले, परंतु तो बरा झाला नाही. परंतु येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या तळ्याजवळ गेला. तर प्रियांनो, त्या ठिकाणी परमेश्वराची महिमा पहा. येशू त्या माणसाला विचारतो काय तुला बरे व्हायची इच्छा आहे काय. हालेलुया, हालेलुया. काय तुला बरे व्हायची इच्छा आहे. आमेन. हालेलुया. 10 वर्ष जात असेल, 5 वर्ष प्रार्थना जात असेल, 2 वर्ष झाले असतील, 5 महिने झाले तर प्रार्थना करत असाल, बरं झालं नसेल, काय तुमची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतो काय तुझी इच्छा सुटका घेण्याची, चंगाई घेण्याची, सुटका घेण्याची इच्छा आहे. आज येशू मसीह तुला मुक्त करेल. आज येशू ख्रिस्त तुमच्या बंधनातून तुमची सुटका करेल. आज आज आज. हालेलुया. जर तुमच्या मनात ठरवलं आज बरा होणार, काय असो आज उठणार. आमेन. आज सुटकारा पावणार, आज आत्मिक जीवनामध्ये मी मोकळं होणार, आज माझ्या जीवनाचा सुटकारा आहे. जर तुम्ही कबूल केलं तुमच्या जीवनात, तर आज परमेश्वर तुमच्या जीवनात काम करायला तयार आहे कधी पण. आमेन. पण तुमचा विश्वास
आणि तुम्ही धीर धरायला पाहिजे आणि तुम्ही तयार पाहिजेत. येशू आज माझी सुटका. प्रियानो, अशा बऱ्याच बंधनात आपण जीवन जगत असतो. भरपूर भरपूर बंधनामध्ये आमचे जीवन आहे. खूप चिंतेत आहात, टेन्शन मध्ये आहात, सगळ्या प्रकारच्या विचारामध्ये तुम्ही जीवन जगत आहात. पण आज देवाचा आत्मा सांगत आहे, जर तुम्ही येशूला हाक मारली आणि घोषणा केली तर तुमचा जय आहे. जो फेल करणार आत्मा तुम्हाला पकडून आहे, तो फेल करणार आत्मा तुमच्या जीवनातून निघून जाईल. बरेच लोक फेल होतात आपल्या जीवनामध्ये, सगळ्या ठिकाणी देवाचं वचन पाळण्यामध्ये फेल होतात, प्रार्थना करण्यामध्ये फेल होतात, कामधंद्यामध्ये, पैशामध्ये, सगळ्या ठिकाणी फेल होतात. कारण फेलर आत्मा सैतानाने तुम्हाला पकडून ठेवलेला आहे. पण आज जर तुम्ही कबूल केला, नाही आज मी फ्री होईल, आमेन, आज माझी सुटका आहे, तर माझ्या भाऊ बहिणींना आज तुम्ही सुटका पाहूनच जाणार आहे. हालेलुया. त्या भारती मानल्यासारखं म्हणा, दया कर, दया कर. तो थांबला ना, किती लोकांनी थांबवलं, काही लोकांना कोणी काय बोललं की प्रार्थना जायचं बंद. हालेलुया. ते जातच नाही प्रार्थना. कोणी काय बोललं ते थांबतात, पण तो थांबला नाही माझ्या प्रेम. जर तो थांबला असता तर आयुष्यभर आंधळा राहिला असता. परत त्याच्याजवळ संधी नव्हती त्याला डोळे मिळावे. हालेलुया. पण तो न थांबता येशू ख्रिस्ताला हाका मारत राहिला, येशूला आवाज देत राहिला आणि येशूच्या कानावर त्याची आरोळी पोहोचली आणि तो पाहायला लागला. काही लोक तशाच आत्माच्या प्रेम, एकदा प्रार्थनेची, दोनदा प्रार्थने, 1 महिना येऊन पाहतील, परंतु विश्वासाने येत नाहीत, मन तयार करून येत नाहीत आणि ती बिमारी घेऊन तसेच महिनाभर, 2 महिने, 3 महिने, 4 महिने तसेच राहतात. पण येशू म्हणतो, आज तू बरा होशील. हालेलुया. आज तुझा सुटकारा आहे, आज तुझी चंगाई आहे. तुला काय करायचं आहे? परमेश्वराची घोषणा कर, देवाची महिमा कर. जेव्हा परमेश्वराची तुम्ही स्तुती करता, देवाचं गीत गाता, परमेश्वराला उंचावता, तेव्हा परमेश्वराची महिमा तुझ्यावरती उतरते. आमेन. पण या ठिकाणी एरिवेसारखी भिंत होती, या ठिकाणी ती तोडणं इस्रायल लोकांसाठी फार कठीण काम होतं. हालेलुया. परंतु परमेश्वराने योशुआच्या द्वारे त्याला सांगितलं, देवाच्या सेवकाच्या द्वारे, की त्या येणीव भिंतीला रोज एक फेरी मारायची, रोज एक प्रदक्षिणा घालायची. असं रोज 7 दिवस करायचं. 7व्या दिवशी 7 वेळा 7 राऊंड त्याला मारायचे आहेत आणि परमेश्वराची स्तुती करायची आहे, परमेश्वराला जय जयकार करायचा, परमेश्वराचा गौरव करायचा, परमेश्वराची महिमा करायची आणि सर्व एका सुराने परमेश्वराची त्यांनी महिमा केली. काय झालं? परमेश्वराची महिमा स्वर्गात उतरली. आमेन. हालेलुया. माझ्या प्रियानो, देवाची महिमा, देवाचं सामर्थ्य स्वर्गात उतरली. काही न करता भिंत कोसळली. आमेन. असं तुमच्या जीवनातलं काही न करताना तुमच्या समस्या, तुमची बंधन तुटायला पाहिजेत. परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराची महिमा करा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. शैतान तुम्हाला सोडून जाणार आहे, दुष्ट आत्मे तुम्हाला सोडून जाणार आहे, सगळी बंधनं, तुमचा फेर तुमच्यातून निघून जाणार आहे. तुमच्या सगळ्या प्रकारचा शैतानाने केले करणी, जादू तुटून पडणार तुमच्या घरामध्ये. आमेन. हालेलुया. एकदा कुठेतरी आम्ही व्हिजिटला गेलो होतो, त्या ठिकाणी घरासाठी प्रार्थना केली आणि त्यांची साक्ष काय माझ्या भाऊ बहिणीनं. हालेलुया. तसं प्रार्थना कोणाला त्याने जे टांगून ठेवलं, कुठं कुठं लावून ठेवलं, ते आपाप तुटून पडलं त्या घरामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी साक्षी देतात, एका रात्रीमध्ये सगळं तुटून पडलं, काहीच घरात राहिलं नाही, जादू न केलेलं सगळं तुटून पडलं. ते विसरलं होते, ते पण तुटून पडलं, कुठून पडलं एवढं. आमेन. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही परमेश्वरापर्यंत येतो ख्रिस्ताकडं, तेव्हा आपल्या जीवनातली, आत्मिक जीवनामध्ये, संसारामध्ये असलेली सगळ्या प्रकारची बंधनं, दुष्ट सैतानाची सगळी कार्य, तुमच्यावर केलेली सगळी जादूटोना येशू ख्रिस्ताच्या नावाने तुटायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही परमेश्वराला आपल्या जीवनात महिमा देण्यास सुरुवात करता. आमेन. म्हणून देवाने सांगितलं, सर्व मंडळीने परमेश्वराचा जय जयकार करावा. आणि पहा, तुम्ही मोठ्याने जयघोष करा. त्यांनी 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारल्या त्या नगराला आणि मोठ्याने जयघोष केला. एका सुराने परमेश्वराचा धन्यवाद केला, परमेश्वराची स्तुती केली. ते भिंत नगर कोसळून पडलं आणि यहोशुआ त्यांना म्हणतो, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो या ठिकाणी जयघोष करा, हे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. आज जयघोष करा, परमेश्वराने तुझी सुटका केलेला आहे. आज जयघोष कर, तुझ्या पापातून तू मुक्त झालास. आज जयघोष कर, तुझ्या बिमारीतून मुक्त झालास. आज जयघोष कर, परमेश्वराचा गौरव कर, आशीर्वाद तुझा झालाय. आज जयघोष कर, तू फेल होणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही फेल होणार नाही. आज आम्हाला काय करायला पाहिजे? यहोशुआ जयघोष कर, कारण हे नगर परमेश्वराने तुला दिला, हा आशीर्वाद तुला मिळालेला आहे, हा सुटकारा तुला मिळालेला आहे. तुला आणि मला काय केलं पाहिजे? परमेश्वराची महिमा. हालेलुया. जेवढं देवाच्या मंदिराचं समर्पण आलं,
शलोमोन राजा दावीद राजाच्या मनामध्ये आलं देवाचं मंदिर बांधावं. हालेलुया. परंतु परमेश्वर म्हणतो स्वर्ग माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझं पदासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल. हालेलुया. हालेलुया. यशामध्ये परमेश्वर म्हणतो स्वर्ग माझं सिंहासन, पृथ्वी माझं पदासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल. परमेश्वर म्हणतो भग्न हृदय, जे नम्र मनाच्या दीन मनाच्या भग्न हृदय आहेत अशांच्या हृदयात मी वस्ती करतो. हालेलुया. जे मनाचे नम्र आणि लीन आहेत अशांच्या हृदयामध्ये परमेश्वर वस्ती करतो. कुठे राहतो परमेश्वर? मंदिरात, मूर्तीत, त्या दगडा लाकडात, त्या दगडात, त्या सोन्यात, त्या पैशात. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुमच्या हृदयात राहतो. सांगितलं परमेश्वर म्हणतो शरीर तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्या हृदयात राहतो. परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, देव तुमच्यामध्ये वस्ती करत आहे माझ्या प्रियानो. परंतु देवाच्या नावाने दाविदाच्या मनात होते की देवाच्या नावाने प्रार्थनेसाठी मंदिर बांधावं, ज्या ठिकाणी परमेश्वराला भेटी आणि अर्पण वाहता येतील त्यासाठी परमेश्वराच्या नावाने घर बांधावं, परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावं नावाने. हालेलुया. परमेश्वर म्हणतो दाविदा तू नाही बांधू शकत, तुझा मुलगा बांधेल. हालेलुया. जेव्हा परमेश्वराचं मंदिर बांधून झालं तेव्हा परमेश्वराचं मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा शलोमोन राजाने त्याचं समर्पणाची प्रार्थना केली. ज्या दिवशी त्यांनी प्रार्थना केली त्या दिवशी देवाची स्तुती करणारी टीम, परमेश्वराची आराधना करणारे गाणारे लोक एकत्र केले. नरसिंग, झांजा असे सगळे वाद्य वाजून परमेश्वराची त्यांनी आराधना केली. हालेलुया. परमेश्वराची त्यांनी आराधना केली. आणि काय झालं? परमेश्वराचा मेघ, परमेश्वराचा ढग, परमेश्वराचा मेघ स्तंभ त्या मंदिरावर उतरला. देवाची उपस्थिती त्या मंदिरावर उतरली आणि देवाचा तेज, देवाचा प्रकाश, देवाचं सामर्थ्य त्या मंदिरामध्ये इतकं भरलं, इतकं तेज त्या मंदिरात आलं की याजक लोकांना काही वेळ आपल्या पायावर उभं राहता आला नाही आणि सेवा देता आल्या नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा परमेश्वराचे लोक मोठे जयघोष करतात म्हणून आम्ही तो बोला हालेलुया. हालेलुया. काय बोलतो? कारण आम्ही जयघोष केल्याने सैतान पळतो. आम्ही जेव्हा आमच्या राजाला उंचावतो तेव्हा सैतान पळून जातो. आमेन. आणि सैतानाची इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करू नये. का? हालेलुया. हालेलुया. का करू नये? हालेलुया. आणि काम सैतानाचं होतं. हालेलुया. परमेश्वराला महिमा देण्याऐवजी त्यांनी स्वतःला महिमा करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये घमंड आलं. प्रेज द लॉर्ड. काय आलं त्याच्यामध्ये? हा, ते स्वतःला तो शाणा समजायला लागला. त्याच्यामध्ये घमंड आलं सैतानामध्ये. सैतान म्हणतो सगळे दूत माझ्या बरोबर देवाची स्तुती करा, कारण मी ती महिमा घ्यावी. आणि सैतानाच्या मनात घमंड आले. तो सांगतो मी देवासारखा होईल. हा घमंडामुळे त्याला देवाच्या आराधना मधून काढून टाकलं. परमेश्वराचा आराधना करणं, देवाची स्तुती करणं हे त्याचं काम होतं. गीत गाऊन परमेश्वराला महिमा देणं त्याचं काम होतं. परंतु सैतानाला घमंड आलं म्हणून देवाने त्याला त्या पदावरून काढून झुगारून दिलं. हालेलुया. आता माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, हे काम तुमच्या आणि माझ्याजवळ परमेश्वराने दिले. आमेन. त्याची जागा तुम्हाला दिली म्हणून तो तुम्हाला झोप आणतो, कंटाळा देतो, टाळ्या वाजून देत नाही, हात फुलून देत नाही, नाचून देत नाही. हालेलुया. दावीद कसा नाचला? आपल्या परमेश्वरासाठी कसा नाचला? हालेलुया. त्याची बायको येऊन सांगते अरे तू हलकट माणसासारखा नाचलास, तुझ्या दासांच्या समोर, तुझ्या दासी समोर कसा तू नाचलास, उघडा नागडा, किती वैभवी दिसत होता तू राजा. हालेलुया. हालेलुया. पण दावीद म्हणतो ज्या देवाने मला इस्रायलवर राजा केला त्या परमेश्वराच्या नावाने, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो. आमेन. तुला लाज वाटते का तुझा नवरा कसा ते नाचला? हालेलुया. काही स्त्रिया असतील या ठिकाणी जेव्हा नवरे दारू पिऊन नाचत असतील लग्नात, हालेलुया, तेव्हा तुम्हाला काय वाटत असेल? मजा वाटते काय? लाज वाटते काय? वाटते की नाही लाज? हालेलुया. तुमचे नवरे कसे तरी दारू पिऊन नाचतात, आनंद वाटतो काय? परंतु दावीद म्हणतो माझ्या देवासमोर मी नाचेन, मी परमेश्वरासमोर, माझ्या ज्या देवाने मला या इस्रायलवर अधिकारी केला, ज्या देवाने मला राजा केला, अधिकारी केला, त्या माझ्या देवाच्या समोर मी नाचत आहे. आणि तुला जर हीन वाटत असेल तर याच्यापेक्षा मी नीच होईल आणि माझ्या देवाची महिमा करेन. आमेन. आज जर तुमचे नवरे प्रभूमध्ये नाचत असतील तर किती मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. लाज वाटायला पाहिजे का?
हालेलुया. आज जर बहिणी नाचत असतील येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभूच्या भवनामध्ये, परमेश्वराच्या आराधनामध्ये, परमेश्वराच्या महिमामध्ये, लाज वाटायला पाहिजे का? दावीद राजा होता, इस्रायलचा राजा राजा राजा. हालेलुया. इतका नाचला की त्याचे कपडे निघून पडले, त्याला माहितच नाही. इतका तो परमेश्वराच्या स्तुतीमध्ये, परमेश्वराच्या महिमेमध्ये धुंद झाला की असा नाचला की कपडे पण निघून पडले. आणि बायको वरून बघते बंगल्यावर. हालेलुया. आणि तिला वाटते लाज. पण बायबल काय सांगतं तिच्याबद्दल? देवाचा क्रोध तिच्यावर आला. जर दाविदाच्या विरोधात ती बोलली, तिला मुलंच झाली नाही, ती वाण झाली. हालेलुया. तिच्या आयुष्यात तिला मुलबाळ झालं नाही का? कारण दाविदाला तिने तुच्छ मानलं. आज जर तुमच्याबद्दल जर कोणी तुच्छ मानत असेल, देवाचा क्रोध त्याच्यावर घ्या. आमेन. म्हणून आनंदाने नाचा, उल्हास करा. कारण प्रभूमध्ये पौलुस म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आनंदाने परमेश्वरापुढे नाचा गा. हालेलुया. लग्नात तर कुणाला नाचायला सांगायला लागत नाही. कशी उलट्या सुलट्या उड्या मारतात. हालेलुया. पण या भवनामध्ये, देवाच्या घरात, परमेश्वराच्या आराधनाच्या स्थानामध्ये नाचण्यासाठी टाळ्या वाजवा ग, टाळ्या वाजवा. हालेलुया. असे पाहिलं शिकवायला लागतं. परंतु जगात जर तुम्ही जाता तर सांगायला लागत नाही. कोणी लागतो का त्या ठिकाणी शिकवायला? असं दाखवायला लागतं का? हालेलुया. त्याचा तू धुंदीत नाचतो. आमेन. पण ज्या देवाने तुला आणि मला जीवन दिलं, त्या परमेश्वराच्या नावाने नाचण्यासाठी शिकवावं लागतं. टाळ्या वाजवा. हालेलुया बोला. हात वर करा, खाली करा. हालेलुया. शिकवायला लागतं नाही का? इथे ट्रेनिंग द्यायला लागतं. तरी पण करत नाही बरोबर. तरी पण आहेत त्यांचं. जेवला का नाही जेवला? हालेलुया. खालं का नाही खालं? काय सकाळी निघताना घरातून चहा पिऊन आला का काय? हालेलुया. धन्यवाद. चहा पिऊन येतात तुम्ही सकाळी नाश्ता करत. पण प्रियानो, परमेश्वर या ठिकाणी चांगलं नाश्ता आम्हाला देतो. देवाचं वचन, जीवनाची भाकर. हालेलुया. या ठिकाणी येतो आणि परमेश्वर जीवनाची भाकर देतो. येशू मसीह म्हणतो, मनुष्याने किती अन्न खाल्लं तो मरेल, किती भाकऱ्या खाल्ल्या तरी मरेल. हालेलुया. आणि येशू मसीह म्हणतो, मी जे अन्न देईन, जो तो खाईल तो कधीच मरणार जरा सैतानाला ऐकू द्या. जे वचन तुम्ही ऐकता त्याच्याने मरणार नाही, जगाल. हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं वचन या ठिकाणी खाताना हे भाकर बरा जर उपाशी झाला, नाही तर अजून सुस्ती आली असते. सो जा मेरे बच्चे, सो जा. हालेलुया. सुस्ती नाश्ता कोण आला तुला सो जा बच्चे, सो जाओ, मैं सुनता हूं तेरा वचन. हालेलुया. आणि वाटेवर पडलेला तसा सैतान येतो आणि ती उचलून येतो आणि मग त्याला काय कळत नाही, काय शिकवलं, काय देवाचं वचन सांगलं त्याला कळत नाही. आणि मग घरी जातात, काय शिकलो, काहीच नाही कळलं. तसाच राहिला, तो आला तसाच, काहीच नाही फरक पडला त्याच्या जीवनावर. काय फरक पडला नाही? का वचनाच्या वेळेस झोपा काढत होता, डुलक्या मारत होता आणि सैतान त्याला मस्त झोपवत होता. झोप बेटा, झोप, सो जाओ. हालेलुया. आणि सैतानाला बरंच आहे, दुष्ट आत्म्याला बरंच आहे. कारण जर तुम्ही वचन नाही ऐकलं तर त्याला बरंच आहे. तुमच्या आत्म्यात घुसलं नाही तर त्याला एकदम तो शेप राहतो आरामात. पण वचन ऐकताना तुमच्या हृदयात घुसतं तेव्हा त्याला तलवारीसारखं कापतो. पण देवाचं वचन तलवार आहे. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. कुठल्याही धारदार तलवारीपेक्षा तीक्ष्ण देवाचं वचन आहे. जर तुम्ही देवाचं वचन ऐकता तिथं घुसतं, ते असं घुसतं का आतमध्ये चीर फाड करतं. आणि सैतानाचं रे चाल फूट, आता फूट, फार त्रास दिला. हालेलुया. फार बंधनात ठेवलंस, फार अडचणी टाकलंस, ह्या वचनाच्या द्वारे तुझी सुटका आहे. म्हणून स्तुती आराधनाच्या वेळेस, वचन ऐकण्याच्या वेळेस, प्रार्थनाच्या वेळेस सैतान झोपवतो लोकांना, आलस आणि कंटाळा आणतो. म्हणून माझ्या प्रियानो, देवाचं वचन ऐका, देवाचा शब्द ऐका, त्याच्यामध्ये जीवन आहे. उद्या तुम्ही आलात तर परमेश्वराचं वचन तुम्ही घेतलेलं आहात आणि तुम्ही मरणार नाहीत. माझ्या प्रियानो, हे देवाचं वचन आहे. हे जिवंत परमेश्वराचं जिवंत वचन आहे. शिव म्हणतो, पहा मी मेलो होतो तरी युगाने काय आहे? जिवंत आहे. मी मेलो होतो त्या वधस्तंभावर, पण पहा मी युगायुग जिवंत आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या चाव्या माझ्याजवळ आहे. आमेन. हालेलुया. मरणाच्या चाव्या येशूजवळ, नरकाच्या चाव्या येशूजवळ. तुमच्याजवळ काय? हालेलुया. हालेलुया. आहेत आमच्याजवळ काय आहे? अरे स्वर्गाची चावी माझ्याजवळ आहे. हालेलुया. स्वर्गाची चावी तुमच्याजवळ आहे.
उघडायचं ना घुसायचं, लॉक करायचं, उघडायचं घुसायचं, खोलायचं का नाही खोलायचं तो तुमच्या अधिकारात आहे. प्रभू सांगतो निवड तुझ्या जवळ आहे. जग पाहिजे की स्वर्ग पाहिजे, देवाचं राज्य पाहिजे की जगाचं राज्य पाहिजे, हे तुझ्या जवळ आहे. निवड तुझ्या हातात आहे. म्हणून स्वर्गाची किल्ली तुम्हाला दिली, कलिशाकडे आहे स्वर्गाची किल्ली. म्हणून कलिशात या. स्वर्गात जायचं की नाही जायचं तो तुमचा निर्णय आहे. म्हणून माझ्या प्रियानो देवाची महिमा करा. आज मी तुम्हाला सांगतो यहोशुआ त्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराची घोषणा केली आणि सांगितलं त्या ठिकाणी की हे नगर तुम्हाला दिला आहे, हा आशीर्वाद तुम्हाला दिला आहे. तर आज जर तुम्ही परमेश्वराची महिमा केली तर परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्याजवळ आहे. जेव्हा आपण देवाच्या आराधनात असता तुम्ही याल या ठिकाणी आशीर्वाद भरोशाने, विश्वासाने, पूर्ण धीराने, सामर्थ्याने या, बलाने या. परमेश्वराकडून मी आशीष होणार आहे. माझी सुटका जय करून द्या, कारण हे करणं तुझ्या हातात आहे. परमेश्वराने तुला निवडलेला आहे. देव तुझ्या सगळ्या अडवलेला आशीष परमेश्वर तुमच्यावर फेरी करणार आहे, सोडवणार आहे परमेश्वर तुम्हाला. म्हणून आज सुटका तुझी आहे. आमेन. बिमार आहात तर आज बरे व्हा. प्रेज द लॉर्ड. जर तुमची जीवनामध्ये फेल आहे, तुम्ही कुठं फेल होता प्रत्येक गोष्टी वचन पाळण्यामध्ये प्रार्थना करा. आज परमेश्वराचा आत्मा तुमच्या आणि तो सत्याचा आत्मा तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जा. आणि तू म्हणतो देवाचा आत्मा तुमच्या येतो, तुम्हाला सामर्थ्य पावत अधिकार मिळेल आणि तुम्ही अधिकार देवाचा राज्यात वाढा. तर माझ्या भावांनो आजचा संदेश छोटासा, परमेश्वराचा जय जयकार करा. नगर तुमच्या हातात आहे, आशीर्वाद तुमच्या हातात आहे. जयजयकार केल्याने परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वजण आपल्या जागे उभे राहू. यावेळेस सगळेजण उभे राहतील. देवाच्या महिमेने तो हात येशूचा आहे. ब्लेस द नेम ऑफ द लॉर्ड जीसस. आज्ञा देतो येशू ख्रिस्ताच्या तुमच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारची बिमारी आज या क्षणात येशू ख्रिस्ताच्या नावात नष्ट हो. नेम ऑफ द लॉर्ड जीसस. प्रभू येशूच्या नावात तुमच्या घरातून, तुमच्या जीवनामधून सैतानाचा हर एक डावपेच, दुष्ट सैतानाचा हर एक दुष्ट योजना, तुमच्या विरोधात केलेला करणे आणि जादूटोणा, या सगळ्या सैतानाच्या कार्यात आज मी येशू ख्रिस्ताच्या नावाने नष्ट करत आहे. नेम ऑफ द लॉर्ड जीसस. येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या जीवनामध्ये आशीष आणि सुटका आणि चंगाई आणि शांती आणि आनंद. नेम ऑफ द लॉर्ड जीसस. येशूच्या नावाने सगळेजण आमीन. आमेन.